हॅलो, नमस्कार सगळ्यांनो. कशा आहात तुम्ही? मस्त ना. तर आज आपण अशी घोसाळी असतात बघा, आता खूप बाजारात आहेत. ती घोसाळ्याची ना भरून भाजी करणार आहोत. घोसाळी भरून आपण वांगी कशी भरतो तशी. मैत्रिणींनो, ही घोसाळी ना खूप औषधी असतात, डाएटसाठी किंवा वेट लॉससाठी. अशी खूप छान असतात आणि शिजायला पचायला हलकी. त्यामुळे ही आरोग्यामध्ये पाहिजेत, आपल्या जेवणात हवेत, आपल्या आहारामध्ये. तर बघा, साहित्य काय लागेल. ही मी घोसाळी घेतलेली आहेत अशी. ती अशी ना छिलून घ्यायची, सालं काढून घ्यायची. ते दाखवते मी कसं साल काढायचं. त्यासाठी साहित्य बघा काय लागेल. शेंगदाण्याचं कूट, थोडंसं चण्याचं पीठ, कांदा, गरम मसाला, धना पावडर, हळद, मीठ आणि लाल मसाला आणि कोथिंबीर आणि थोडासा आंबटपणा येण्यासाठी दही टाकणार आहोत आपण. तर आता हे कसं करायचं, चिलायचं कसं बघा. हे असं ना पटापट निघतं सगळ्यांना. आपण दोडका वगैरे कसा हे करतो तसं. बटाटा, दोडका आणि ह्याला मध्ये फोड द्यायची, मध्ये एकच हे करायचं, चीर द्यायची आणि त्याच्यामध्ये आपला हा मसाला भरायचा. पण हा मसाला असाच नाही भरायचा सख्यानो. हा मसाला ना मी फोडणीवर देणार आहे पहिला. कारण आपण हा जेव्हा आतमध्ये टाकतो ना मसाला, तो कच्चा असतो की नाही, मग ते कच्चेपणा जाणवतो. त्यासाठी हा सगळा मी तेलावर पहिला भाजून घेणार, नंतर तो मसाला त्या आतमध्ये भरणार. तर ती बघा आता करायची कशी. अशा फोडी करायच्या, जास्त मोठ्या नाही करायच्या. आणि ह्याच्या अंगामध्ये एवढं पाणी असतं ना, त्यामुळे बघा त्या अशा फोडी करायच्या आणि त्याच्यामध्ये हा मसाला भरायचा. पाणी भरपूर असतं ना, पाणी अजिबात टाकायचं नाही. कारण ही पाण्याचीच भाजी आहे. कोबी वगैरे कसा असतो तसा. चला, तर आता मी तुम्हाला हा मसाला परतून ही अशी हे कापून दाखवलेली आहेत. हे बघा, कापून दाखवलीत. आता ती आपण ह्या मसाल्यामध्ये भरून करूया. चला सगळ्यांनो, ही आता मी कापून अशी धुवून पाणी निथळत ठेवलं आहे बघा. कापून ठेवलेली आहेत आणि निथळून ठेवलेली आहेत, निथळायला ठेवली. चला, तर आता आपण मसाला परतून घेऊया एका फ्राय पॅनमध्ये. एका फ्राय पॅनमध्ये जिरी, मोहरी, हिंग घाला. थोडासा हिंग हा प्रत्येक भाजीमध्ये पाहिजेच. आणि ही घोसाळ्याची भाजी फार पौष्टिक आहे मैत्रिणींनो, ती कराच तुम्ही. आणि मग हे मसाले ना आपण परतून घेऊयात. चण्याचं पीठ, कांदा, थोडासा कांदा घातला. बघा, मी कांदा टाकते. तेल तापले. नंतर आपलं चण्याचं पीठ कच्चंच आहे की नाही, ते पण आपण भाजून घेऊया. शेंगदाण्याचं कूट, नंतर हे पावडर मसाले आणि कोथिंबीर, हे सगळं आपण छान एकजीव करून घेऊया. थोडंसं त्याच्यामध्ये दही टाकायचं. मीठ वगैरे टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये दही पण टाका आणि चांगलं परतून घ्या.
हा मसाला परतून झाला ती कशी पथ्यकारक आहेत घोसाळी. आता हा मसाला बघा लगेच घट्ट झाला. थोडंसं मी चण्याचं पीठ टाकलेलं आहे तेवढंच. आता ह्याच्यामध्ये ना आपण एक सगळी चव बॅलन्स होण्यासाठी थोडीशी आपण साखर टाकणार आहोत. थोडीशी बघा एवढी साखर, टेस्ट ना बॅलन्स होते आणि भाजी जरा चांगली लागते. बघा आता झाला मसाला तयार. अजून थोडासा आपण त्याला घट्ट करूया आणि मग थोड्याशा एक चमचाभर तेलावर ही फक्त पाण्याशिवाय, आता मसाला तर शिजलेलाच आहे की नाही आपला, आणि ह्याच्यामध्येच पाणी भरपूर असतं या भाजीमध्ये, त्यामुळे भाजीची गरजच नाही. तेलावर, थोड्याशा तेलावर आणि वाफेवर ही बनवायची. एक उपवासवाराला वगैरे जोडीला एक भाजी छोटीशी छानशी होऊन जाते ना. आता आपण ही भरून घेऊयात. हे बघा आता आपली ही अशी भरून घ्यायची. हा जो मसाला आहे की नाही आपण भाजलेला परतलेला मसाला आहे, कारण मग तो कच्चा लागत नाही खाताना. तसं शिजूनच येतात ती, तरी पण जरा असं हे केला ना, भाजून घातला ना परतून, छान लागते भाजी. आणि उरलेला मसाला जरा पातळ करायचा आणि फ्राय पॅनमध्ये ह्याच ह्याच्यावरती घोसाळ्यांच्या तुकड्यांवर टाकून द्यायचा. मग ती वरून पण कोट होतात ना मसाल्यामध्ये, आणखी छान होतात. आता ही बघा सगळी भरून झाली आहेत आपली. गॅस आपण आता चालू करूया आणि एक 4 ते 5 3-4 मिनिट लागणार शिजायला, जास्त वेळ नाही लागणार. आपण आता गॅस चालू केलाय. बघा थोडंसं तेल टाकूया. आपण फक्त मसाल्यात टाकलं होतं ना तेल, आपल्या भाजीमध्ये नव्हतं टाकलेलं. हा जो मसाला आहे उरलेला आहे की नाही, तो असा कोट करायचा किंवा तो मसाला तुम्ही थोडासा ओला करा आणि अलगद चमच्याने हलवून द्या असं, म्हणजे तो बरोबर कोट होईल. मसाला कालवण्यापुरतंच पाणी टाकले, पाणी वगैरे काही टाकलेलं नाही. मसाला थोडा सुका होता की नाही, तर तो कालवण्यापुरतंच पाणी टाकले. आता याच्यावर झाकण ठेवूया. एक 4-1 मिनटं किंवा 5 मिनिट जरा, ती होऊन जाते बिना पाण्याची, वाफेवरच होऊन जाते. सख्यानो बघा, ही आता आपली अशी घोसाळ्याची भरलेली भाजी बघा किती छान झाली आहे ना, सुंदर झाली आहे आणि पटकन शिजते, कमी तेलात, फक्त वाफेवरच ती, बिना पाण्याची. ते अंगचंच पाणी खूप असतं. आता त्याच्यावरती कोथिंबीर शिवरते, मग छान दिसेल. बघा कोथिंबीर टाकली ना, तिथं काय महाराणीच लागली कोथिंबीर. म्हणजे बघा किती सुंदर भाजी झाली आणि कमी वेळात, कमी साहित्यात आणि औषधी गुणकारी. तर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा मैत्रिणींनो.
आणि कमेंट करा मला कशी वाटली भाजी. आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.